नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या परमार्थातील अत्यंत महत्त्वाच्या आणि आत्मज्ञानाचा पाया असलेल्या विषयावर विचारमंथन करणार आहोत. आजचा विषय आहे सगुण भक्ती, मनाचा संन्यास आणि सहज समाधी. गोंदवलेकर महाराज परमार्थाची सुरुवात कुठून व्हावी याचे अत्यंत सोपे गूढ उलगडून दाखवतात. महाराज म्हणतात, सर्वानुभूती भगवंत भरलेला आहे, प्रत्येक प्राण्यात देव आहे. ही भाषा आपण तोंडाने बोलतो, पण ही खात्री पटण्याआधी तो परमेश्वर माझ्या आत विराजमान आहे याची पक्की प्रचिती आपल्याला आली पाहिजे. महाराजांनी यासाठी एक अतिशय सोपा आणि अंतःकरणाला स्पर्श करणारा दाखला दिला आहे. सोन्याचा एखादा दागिना मला सोन्याची भेट घडवा असे कधीही म्हणत नाही, कारण दागिना आणि सोने वेगळे नाहीतच. अगदी तद्वत मला भगवंत बाहेरून कुठून तरी आणून भेटायचा आहे असे साधकाने कधीही समजू नये. तो परमेश्वर अगदी आपल्या जवळ, आपल्या हृदयातच बसलेला आहे. महाराज पुढे सांगतात, माणूस जसा तोंडाने बोलतो तसा तो प्रत्यक्ष आयुष्यात वागू लागला तर त्याला स्वतःच्याच हृदयात भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी कुणाचा आहे हे जर माणसाने एकदा पक्के ओळखले, म्हणजे मी त्या भगवंताचा आहे ही भावना दृढ झाली, तर मी कोण आहे हे कळायला मग अजिबात वेळ लागत नाही. संतांची संगती केली, सत्समागम केला की आपल्याला स्वतःला खऱ्या स्वरूपाची ओळख होते. आपल्या आत जो साक्षीरूपाने नटलेला मी आहे त्याला पाहण्यासाठी घरादाराचा त्याग करून जंगलात जाण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा माणसाचे अहंकार रूपी माझेपण गळून पडते तेव्हाच त्याला खऱ्या आत्मज्ञानाचा बोध होतो. महाराज मानवी मनाचा सर्वात मोठा दोष उघडा करून दाखवताना म्हणतात, आपण भगवंत चोहोकडे भरलेला आहे असे नुसते तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे मात्र वागत नाही. हेच आपले मूळ चुकते. भगवंत जसा माझ्या आत आहे तसाच तो समोरच्या दुसऱ्या माणसाच्या आतही आहे हे आपण आपल्या स्वार्थापोटी सोयीस्करपणे विसरून जातो. विचार करा, जसा एका बंद खोलीत लावलेला दिवा आपल्या प्रकाशाने ती संपूर्ण खोली व्यापून टाकतो, अगदी तसेच या संपूर्ण जगाला त्या भगवंताच्या चैतन्याने व्यापून टाकलेले आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, मी करता नसून सर्व काही करणारा राम करता आहे. असे माणसाने मनापासून मानले की त्यात परमार्थाचे सर्व काही आले. कपडे आणि वेषांतर यावर बोलताना महाराजांनी संन्यासाचा अतिशय क्रांतिकारक अर्थ सांगितलेला आहे. बाहेरून निरनिराळे पोशाख केले तरी आत असणारा मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा बाह्य पोशाखाचा किंवा भगव्या कपड्याचा नसतो, तर संन्यास हा संपूर्णपणे मनाचा असतो. संसारात वावरताना मनावर जगातील कशाचाही जय पराजयाचा किंवा सुखदुःखाचा परिणाम होऊ न देणे हीच खरी संन्यासाची व्याख्या आहे. महाराज साधकांना अत्यंत सुलभ आणि सुरक्षित मार्ग दाखवतात, तो म्हणजे सगुण भक्ती. महाराज म्हणतात, सगुण भक्ती करावी अतिशय प्रेमाने आणि भक्तीने भगवंताचे नाम घ्यावे. नामातच साक्षात भगवंत विराजमान आहे हे जाणावे आणि संपूर्णपणे भगवंताचे होऊन राहावे. हाच परमार्थाचा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग आहे. आपल्या महान साधू संतांनी स्वतः अथांग कष्ट उपसून स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवला आहे. सगुण मूर्तीची पूजा का करायची याचे गूढ उलगडताना महाराज म्हणतात, आपले ज्याच्याशी साम्य असते त्याच्याशीच आपली खरी मैत्री जमते. आपण स्वतः देहधारी असल्यामुळे आज आपल्याला आपला देव सुद्धा आपल्यासारखाच सगुण स्वरूपातील पण देहाच्या पलीकडे असणारा असाच हवा असतो. अशा प्रकारचा देव म्हणजे साक्षात भगवंताची सगुण मूर्ती होय. यावर महाराजांनी एक अप्रतिम कौटुंबिक दृष्टांत दिला आहे. लहान मूल जेव्हा एखाद्या धोकेदायक किंवा बाधक वस्तूसाठी हट्ट करू लागते तेव्हा हुशार आईबाप काय करतात, ते त्या मूळ वस्तूसारखीच दिसणारी पण मुलाला इजा न पोहोचवणारी दुसरी एखादी छान खेळण्याची वस्तू त्याच्या पुढे टाकतात. मूल त्या खेळण्यात रंगून जाते आणि त्याचा हट्ट शांत होतो.
महाराज म्हणतात, तद्वत आपल्या सगुणोपासनेचा आपल्या मनावर अगदी तसाच परिणाम होतो. आपल्याला आज डोळ्यांनी दिसणाऱ्या दृश्य वस्तूंची सवय झाली आहे. जे दिसते त्यातच सुख आहे असे आपल्याला वाटते. म्हणूनच आपण आपल्या भावनेने आणि कल्पनेने त्या निर्गुण भगवंताला सगुण बनवले आणि त्याची उपासना सुरू केली. या सगुण उपासनेचा शेवट आपली चंचल बुद्धी भगवंताच्या चरणी निश्चयात्मक होण्यात होतो. भक्तांनो, संसारात वावरताना आपल्या देहाची रचना कशी असावी? तर महाराज सांगतात, आपला आग्रह आणि आपले अथांग प्रेम केवळ एका भगवंताच्या देहाबद्दलच असले पाहिजे. संसारात जगताना इतरही लहान सहानी ध्येय असावीत, पण त्यांच्याबद्दल माणसाचा अवास्तव आग्रह नसावा. ती गोष्ट मिळाली तरी ठीक आणि नाही मिळाली तरी ठीक अशी मनाची तयारी असावी. मग परमार्थातील सर्वोच्च अवस्था मानली जाणारी सहज समाधी म्हणजे नक्की काय? महाराज समाधीची अतिशय सोपी व्याख्या सांगतात. प्रपंचामध्ये दैनंदिन व्यवहार होत असताना, सुखदुःखाचे प्रसंग येत असताना, जेव्हा माणसाची अंतःकरणाची वृत्ती त्या भगवंतापासून जरा सुद्धा हलत नाही, तेव्हाच त्या स्थिर वृत्तीला सहज समाधी असे म्हणतात. सहजपणाने जगणे म्हणजे मूळ आत्मिक सहजपणापासून वेगळे न राहणे, हीच खरी सहज समाधी होय. यासाठी डोळे मिटून समाधी लावण्याची गरज नाही, तर संसाराचे सर्व कर्तव्य करत असताना मन रामाच्या चरणी स्थिर ठेवणे हीच सहज समाधी आहे. महाराज आपल्याला सांगायचे की भगवंताची कृपा झाली हे कशावरून ओळखावे? कोणाला धनलाभ झाला, कोणाची गाडी माडी झाली म्हणजे त्याच्यावर देवाची कृपा झाली असे जग मानू शकते. पण संतांच्या दरबारात कृपेची व्याख्या वेगळीच आहे. राम सर्व काही करतो आणि माझा एकमेव दाता साक्षात श्रीराम आहे, ही पवित्र भावना ज्या साधकाच्या अंतःकरणात कायमची स्थिर झाली, तुम्ही 100% समजा की त्याच्यावर साक्षात भगवंताची परिपूर्ण कृपा झाली आहे. महाराज अत्यंत ठामपणे आणि आनंदाने उद्गारतात, ज्याच्या मनात ही भावना बाळगली त्याच्या मानवी जन्माचे पूर्ण सार्थक झाले आहे. हे वेगळे सांगायलाच नको, तो जिवंतपणीच मुक्त झाला. भक्तांनो, आजच्या या अमृतमयी प्रवचनाचे सार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कसे उतरायचे ते 4 सोप्या मुद्द्यात पाहूया. 1. भगवंताला आत ओळखा. देव माझ्यात आहे आणि तोच दुसऱ्यातही आहे या भावाने सर्वांशी आदराने वागा. 2. मनाचा संन्यास घ्या. बाह्य वेशापेक्षा मनावर संसारातील सुखदुःखाचा परिणाम होऊ न देणे हा खरा संन्यास म्हणा. 3. सगुण भक्तीची कास धरा. रूपावर आणि नामावर प्रेम करून आपली चंचल बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करा. 4. कर्तेपण रामाला द्या. राम करता आहे आणि रामच माझा दाता आहे या एकाच विचारात अखंड रहा. तर भक्तांनो, आजपासूनच संतांच्या उपदेशावर विश्वास ठेवून सगुण भक्तीची आणि रामस्मरणाची कास घट्ट धरूया आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करूया. तर भक्तांनो, आजचे हे सगुण भक्तीचे मर्म आणि सहज समाधीचा सोपा मार्ग समजावणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रवचन आवडले असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय.